ओके, तर उद्या फ्रायडे आहे. सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, तर आपण सेन्सेक्सचा ट्रेड प्लॅन बघूया. सेन्सेक्सचे चार्ट जर तुम्हाला ऑब्झर्व करायचं असेल तर शक्यतो ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट यूज करू नका. ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट हा 15 मिनिट लेट आहे. ओके, तर आपल्याला सेन्सेक्सचा जो स्पॉट चार्टचा जो ट्रेड प्लॅन बनवायचा आहे तोही आपल्याला बनवायचा आहे एंजल ब्रोकिंग मध्ये. ओके, तर ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट सेन्सेक्सला यूज करू नका. बरोबर आहे. सेन्सेक्सचा जो चार्ट आहे ट्रेडिंग व्ह्यू मधला तो 15 मिनिट लेट आहे. त्यामुळे आपण सेन्सेक्सचा कुठला चार्ट बघायचा आहे? एंजल ब्रोकिंग मधला चार्ट बघायचा आहे. तर इथे मी डे ची कॅन्डल वर क्लिक करतोय. तर आज सेन्सेक्स जो हाय गेलेला आहे, हाय लो क्लोज आपण सेन्सेक्सचा टाकूया. तर डेच्या कॅन्डल मध्ये तुम्ही जर बघितलं तर सेन्सेक्स हा स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल दाखवत आहे. ओके, तर कंटिन्यू 3 ग्रीन कॅन्डल डे मध्ये आहेत. आपण ह्याला 3 ग्रीन सोल्जर ही म्हणू शकतो कॅन्डलस्टिक पॅटर्न नुसार. म्हणजेच ओव्हरऑल ट्रेंड हा काय आहे? बुलिश ट्रेंड आहे. ओके, तर सेन्सेक्स आज हाय जाऊन आला 79,397. आजचा हाय आहे 19,397 हाय जाऊन आलेला आहे. त्यानंतर लो जाऊन आलेला आहे 78,468, 78,468 आणि क्लोज झालेला आहे 79,244, 79,244. ओके, तर फर्स्ट जो काही रेजिस्टन्स आलेला आहे सेन्सेक्सचा तो आलेला आहे 79,605, 79,605 हा फर्स्ट रेजिस्टन्स आहे. ओके, तो ब्रेक केला 79,965, 79,965. ओके, तर नियर अबाउट 300 पॉईंटची मुवमेंट आहे. तो ब्रेक केला 80,533. बरोबर आहे. तर जर सेकंड रेजिस्टन्स ब्रेक केला 80,534 घेऊया आपण, तर आपल्याला 80 हा आकडा बघायला मिळेल. त्यानंतर आहे 81,102. लास्ट रेजिस्टन्स आहे 81,102. ओके, तर हे 4 रेजिस्टन्स झाले. तर फर्स्ट सपोर्ट आलेला आहे 78,675, 78,675. ओके, तर सेकंड सपोर्ट आहे 78,107. मी सपोर्टला लोअर साईडला राऊंड अप करतोय, रेजिस्टन्सला हायर साईडला राऊंड अप करतोय 78,102. थर्ड सपोर्ट आहे 77,746. त्यानंतर फोर्थ आहे 77,386. ओके, तर हे झाले 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स. पिवोट आलेला आहे 79,036. ओके, तर हा आपला ट्रेड प्लॅन 1 तयार झालेला आहे. तर उद्याचा सेन्सेक्सचा पहिला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे 79,605 आणि स्ट्रॉंग सपोर्ट आहे 78,675. तर गन इंडिकेटर इथे लागत नाही. आपण जर गन इंडिकेटर नुसार जर बघितलं तर उद्या ऍज पर गन तर 79,900 पर्यंत सेन्सेक्सची मुवमेंट होण्याची प्रोबॅबिलिटी ही जास्त आहे. 79,900 हा लेवल एक सगळ्यांनी लक्षात ठेवा. 79,900. ओके, ये मे जर बघितला तर स्ट्रॉंग ट्रेंड दिसत आहे. 5 MA कॅन्डल मध्ये उद्याही गॅप येईल, थोडा करेक्शन होण्याची शक्यता आहे, पण ओव्हरऑल ट्रेंड हा बुलिश आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्न नुसार बुलिश आहे. ओके, तर आता आपण ट्रेड प्लॅन 2 बनवूया. मी त्यासाठी सेन्सेक्सचे 2 स्ट्राईक प्राइस ऍड केलेले, तुम्ही ऍड करा.
ओके, 79,300चा सी आणि 79,300चा पी. बरोबर आहे. तर ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. तर हा सी तुम्हाला ऍड करायचा आहे आणि पी ऍड करायचा आहे. 79,300चा सी आज हाय जाऊन आलेला आहे 339, लो जाऊन आला आहे 83 आणि क्लोज झालेला आहे 275. तर याचा ब्रेकआउट आलेला आहे 381. आपण घेऊया 382 किंवा 384 ला घेऊया. कधी बाय करायचा आपल्याला? हा 384 ला बाय करायचा आहे आणि तो ब्रेक केला तर टार्गेट आहे 488. टार्गेट आहे 488. हा टार्गेट आहे. तो ब्रेक केला 637. 637. ओके, तो ब्रेक केला 787. आज आपला निफ्टीचा पहिला टार्गेट हिट झाला. 2 टार्गेट हिट झाले. ओके, तर उद्या तुम्हाला सेन्सेक्सचा सी कधी बाय करायचा आहे? ज्यावेळी त्याचा प्रीमियम 384 ला गेला तुम्हाला बाय करायचा आहे. 488 पर्यंत त्याचा टार्गेट आहे. 637, 787. सेम सेन्सेक्सचा पी आजचा हाय आहे सेन्सेक्सच्या पीईचा 995, कारण ओव्हरऑल ट्रेंड हा बुलिशच होता. त्यानंतर लो 269 आणि क्लोज 299. तर 773. बरोबर आहे, फारच हे आहे. 773 ची आपण 775 ला घेऊया. 775 ला बाईंग आलेला आहे. 1247. आता एवढा हायेस्ट प्रीमियम घ्यायचा आहे का? तर हा 775 क्रॉस केला तुम्ही कोणताही आउट ऑफ मनी घ्या, टार्गेट आहे 1247. ओके, हे त्यानंतर आहे 1499. तर 3च घेऊया, जास्त काय घेण्यात अर्थ नाही. ओके, तर हा झाला पीईचा पार्ट. तर ओव्हरऑल सेन्सेक्सचा ट्रेंड हा बुलिश ट्रेंड आहे. बरोबर आहे. तर हा अप ट्रेंड दिसतोय आपल्याला. फक्त आपल्याला इकडे रेजिस्टन्स ब्रेक केला तर मला सेन्सेक्सचा 79,300चा सी कधी बाय करायचंय? 384 ला बाय करायचं. ओके, टार्गेट आहे 488, 637, 787. तर हा झाला युझिंग आर ब्रेकर्स थेरी सेन्सेक्सचा ट्रेड प्लॅन. ओके, तर उद्या 9:15 वाजता आपण लाईव्ह सेशन कंडक्ट करूया. लाईव्ह सेशन मध्ये बघूया आपण हा कशा पद्धतीने वर्क होतो. तर उद्या आपण पुन्हा 9:15 वाजता जॉईन करूया. तर थोडक्यात आपल्याला आजचा ट्रेड प्लॅन हा सगळ्यांना आता समजलेला असेल. लेवल्स लक्षात ठेवा, स्ट्राईक प्राइस लक्षात ठेवा. ओके, तर कोणता स्ट्राईक प्राइस आपण ऍड केलेला आहे? 79,300चा सी, 79,300चा पी. तर 79,300चा सी आपल्याला घ्यायचा आहे 384 ला. तर उद्या आपण सकाळी लवकर लाईव्ह सेशन असेल, तर त्यामध्ये आणखी आपण एखादा स्टॉक ऑप्शन मध्ये पण ट्रेड करता येतो का युझिंग आर ब्रेकर सिरीज, तो पण आपण कंडक्ट करणार आहोत. तर उद्या बरोबर 9 वाजता लाईव्ह सेशन चालू होईल. तर 9 ते 9:15 पर्यंत आपण एक स्टॉकचाही ट्रेड प्लॅन बनवूया आणि स्टॉक मध्ये आपल्याला कशा पद्धतीने ट्रेड करता येतं, ऑप्शन ट्रेडिंग कसं करता येतं युझिंग आर ब्रेकर्स थेरी, तर तोही पार्ट करूया. स्टॉक सिलेक्शन कसं करायचं, कुठला स्टॉक घ्यायचा, तर हा पार्ट पासून त्याचे आर ब्रेकर्स थेरीने ट्रेड प्लॅन तयार करून त्याची एंट्री कशी घ्यायची हेही पार्ट आपण उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये बघणार आहोत. तर उद्या सकाळी सगळेजण 9 वाजता लाईव्ह सेशन हे जॉईन करा. तर हा लाईव्ह सेशन मी इथे थांबवतोय. तर सगळ्यांनी ट्रेड प्लॅन बनवूनच ट्रेड करायचा, विदाउट ट्रेड प्लॅन ट्रेड करायचा नाही. ओके, चालेल. बाकीचा पार्ट आपण उद्या सकाळच्या लाईव्ह सेशन मध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू.